जन्माला त्याचे जन्माला त्याचे जन्माला त्याचे जन्माला त्याचे जन्माला त्याचे जन्माला
जन्मालो त्याचे आजे फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संधी भय निरसले कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संधी भय निरसले खंदी तुका म्हणे काळ आता करू न शके सांभाळले संधी भय निरसले खंदी जन्मालो
त्याचे आजे फळ झाले साचे तुम्ही सांभाळले समजे भय निरसली पांडुरंगा करू प्रथम म्हणा दुसरे चरणा संतांची त्यांचे कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो देवाय म्हणा जय जय ससंज्ञा आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलावती प्रकाश म्हणे निर्विदास अवधारी ध्वजस्तंभावरे वाहतो मूर्तिवंत शरण शारदे शारंगम अग्नेक्षे धन्य बाबा हिंदवी स्वराज्याचे संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अध्यात्म क्षेत्रातील जीवनाची वाढ करणारे विश्वसंत तुकाराम महाराज छत्रपती ही पदवी ज्यांनी दिली ते देहूचे सुप्रसिद्ध साधू म्हणजे तुकोबा शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी देणारे आणि जीवनाचा सफल करणारे असणारे म्हणतात हे तुकोबार आहे. त्यांचा हा चरणाचा असा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकोबाराने आत्मज्ञानी जे पुरुष आहे मोक्षाच्या आसनावर आत्मलाभ करणारे जे त्यांचं म्हणतात या ठिकाणी स्वागत केलं सत्कार केला थोडक्यामध्ये उपकार मानले थोडक्यामध्ये आभार मानले आणि थोडक्यामध्ये कृतज्ञता व्यक्त केली. कोणाची केली तर आत्मज्ञानी पुरुषाची केली ज्यांच्या माध्यमातून आत्मलाभ झाला मोक्षाच्या आसनावर बसवलं जन्ममरणाची काळजी मिटवली भीती नाहीशी गेली चिंता निरसली कृतार्थ जीवन झालं आणि जे इच्छा होती परमार्थाची ते पूर्ण झाली आणि ज्याचा सर्व जगाला भय आहे असा जो काळ आहे हा काळ आता म्हणतात दुर्बळ झाला आणि सबळ झाला. म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाच्या संगतीमध्ये त्यांनी सांभाळ केल्यामुळे इतक्या गोष्टी झाल्या. किती झाल्या? फळ झाले साचे नंबर 2 भय निरसले खंती निरसले कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आणि शेवटी असा आहे जगा काळ खाय असा असणारा काळ म्हणतात तो आता बळ करू शकत नाही इतक्या असणाऱ्या म्हणतात ह्या गोष्टी आत्मज्ञानी पुरुषाच्या संगतीमध्ये झालेल्या आहेत. म्हणून तुकोबाराचं भौतिक जीवन संपलं आणि अध्यात्माचं जीवन आहे. अध्यात्मिक जीवनाची ज्यावेळेला वाटचाल सुरुवात झाली आणि त्यावेळेला या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना साधनाची पूर्णता अभेदता अद्वैतता आणि पूर्णता व्यापकता ही ज्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये आली त्यावेळी त्यांनी गौरव केला आणि सत्कार मानला आणि थोडक्यामध्ये आभार मानला. हा असा एक नाही आहे. अशा प्रकारचा या अभंगाचा थोडक्यामध्ये अर्थ. आता प्रश्न असा आहे सर्वांना कल्पना आहे परिहाराचं काही कारण नाही पण परिहार द्यावा लागतो. पुरातन शतकोत्तर असणारा वैशाख शुद्ध षष्ठी समाप्तीचा काल्याचा आणि त्या अगोदर 7 दिवसाचा शुभारंभाचा वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठोबाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा असणारा हा सोहळा. आता हा सोहळा पुरातन आहे. पुरातन म्हणजे शतकोत्तर आहे. जवळजवळ आता या उत्सवाला 100 वर्ष होऊन गेले. तुम्ही म्हणसान कशावरून बघत आहे तर ज्यांनी या सत्यावर कार्याचे कीर्तन केले ते गुरुवरे दत्तूजी महाराज संत गुरुजी महाराज
यांना जाऊन 50 वर्ष झाली. त्याच्याबरोबर काळ घ्या तुम्ही आता, म्हणजे संपलं. आता मला तर या काळामध्ये 46 वर्ष झाली. त्याचा काळ किती गेला असेल? दुसरा असा प्रश्न आहे, हा असा असणारा अध्यात्माचा एक सोहळा आहे आणि हे सत्र आहे. हे सत्र 7 दिवसाचं आहे आणि या 7 दिवसाच्या सत्रामध्ये याची जी आचारसंहिता आहे, सकाळी म्हणतात आपल्या 5 ते 6 श्री विठ्ठलाचा पांडुरंगाचा असा काकळा आरतीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर श्रीमद भागवती कथा आहे, नंतर अन्नदान आहे, त्याच्यानंतर माऊलीचा हरिपाठ, पुन्हा अन्नदान आणि पुन्हा त्या ठिकाणी तासभर भगवंताचं हे हरिकीर्तन. हरिकीर्तन याचा अर्थ असा आहे, मानवाच्या जन्माचं जे कर्म आहे त्या कर्माचा परिचय करून देणारं एक साधन, त्याला म्हणायचं कीर्तन. आणि अशा असणाऱ्या या सत्राचा आत्ता हा एक 7वा असा एक दिवस आहे आणि आजपर्यंत 100 वर्षाच्या अगोदर सुरू असणारा हा एक भव्य दिव्य असणारा आगळा वेगळा कार्यक्रम, ज्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता 100 वर्षाचा काळ काय सुरू आहे, मग त्या काळामध्ये असणारा म्हणतात हा एक सत्कर्माचा कार्यक्रम पार पडला. म्हणून आज वर्तमान काळामध्ये ही जी मंडळी आहे, या मंडळीने 100 वर्षापासून चालत आलेला आणि 100 वर्षापासून सांभाळलेला असणारा हा त्यावेळेला त्या थोर पुरुषांचा, त्या गावकरी मंडळीचा, या सर्व मंडळी तुम्ही आम्ही सर्वांनी आभार मानायला पाहिजे. कारण कसं आहे, हे आजपर्यंत जर चालत आलं नसतं तुम्ही आम्ही काही केलं नसतं. मुळलं बंद पडलं बंद पडलं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यांनी हे सांभाळलं त्यांचं एक आभार मानणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. तुकोबारा म्हणतात, आमचं जे जीवन आहे, आमचं जीवन म्हणतात अस्ताव्यस्त होतं. कसं अस्ताव्यस्त होतं? बुडविल्या वया बैसलू धरणे, केले नारायणे समाधान. दुष्काळातला द्रव्य निरामान, श्रेयगण न करता मेली. म्हणजे एवढा मोठा आघात या प्रपंचामध्ये आल्यानंतर आणि ज्या वेळेला म्हणतात आत्मपुरुषाची भेट झाली आणि आत्मपुरुषाची भेट झाल्यानंतर परिणाम काय झालं? जीवनामध्ये परिवर्तन झालं, जीवनामध्ये बदल झाला. काय बदल झाला? तर ते म्हणतात आम्हाला फळ मिळालं. पण आतापर्यंत ज्या संसारामध्ये आपण होतो तोपर्यंत फळ नाही आणि संसारामध्ये फळ नाही. आता एक वर्ग असा म्हणून आता संसारामध्ये जर फळ नाही मग एवढा उपजाप कशा करणार? शेती, गाडे, घोडे, मकान, बंगले काय असे नसेल ते फळ जर नसेल तर मग कशा करता? हे फळ आहे, पण कोणतं फळ आहे? जगण्याचं फळ. जीवन जगण्याचं फळ संसारामध्ये आहे, पण जीवन संपण्याचं जे फळ आहे ते संसारामध्ये नाही. एवढा मोठा आपला कारभार आहे. हा कशा करताय? जीवन जगणार आणि मग जीवन जगण्याचं फळ संसारामध्ये. पण जीवन ज्या ठिकाणी संपून जाते त्याचं फळ मात्र संसारामध्ये नाही आहे. कारण ज्ञानोबांनी वर्णन केलं. म्हणजे म्हणतात संसार असा आहे, या संसारामध्ये खाण्याकरता फळ नाही आणि सुगंध घेण्याकरता फुल नाही. आणि दोन गोष्टीची गरज आहे. दोन गोष्टीची गरज आहे. या फळना चंद्रिका फुलना तुरुंबिका, जे काही पंडू सुद्धा ऋतूची हा. म्हणजे संसारामध्ये वर्तमान फळ आहे, जीवन योग्य जगण्याचं फळ आहे. पण जीवन जे आहे हे ज्या ठिकाणी समाप्त होते, म्हणजे जन्म नाही ना मरण नाही असं जे फळ आहे ते मात्र संसारामध्ये नाही. आणि तुकोबाराने याचा अभ्यास केला. ते म्हणतात काही हरकत नाही का? सांगा. तुकोबाराने सरळ सांगितलं, नका तेजू रंगा भांगा माळ्या सोच्या घरी, आलिया अतिच्या आदरे
कोणी धर्म पूर्णता. पण ज्या वेळेला या परमार्थामध्ये प्रवेश केला आणि परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर संतासवे वसता योगी पैसदा गुरु चरण उपासिता वैरागेशी हेचे सत्कर्मे अशेष कल्याणे झेतः विश्रामे आत्मरूपी. अशा आत्मज्ञानी पुरुषाची संगत ज्या वेळेला झाली आणि त्यांच्या माध्यमातून म्हणतात परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं, जन्माची भीती संपली, जन्म घ्यावा लागेल हे चिंता संपली, सर्व व्यवस्थित झालं. आणि ज्यांच्यामुळे झालं, ज्यांनी हा सांभाळ केला त्यांच्यामुळे हे झालं. त्यांचं या ठिकाणी तुकोबाराने आदित्य व्यक्त केले, आधारातीत ते व्यक्त केलं, कृतज्ञता व्यक्त केली. थोडक्यामध्ये असं म्हणावं आता त्याला काय म्हणतात आभार व्यक्त केले. आणि आपलं आत्मकीर्तन कसं आहे, हे आभार प्रदर्शन आहे. कोणतं आभार प्रदर्शन आहे. म्हणजे कसं तर 7 दिवसामध्ये असणारं हे सत्र आहे. या सत्रामध्ये एवढी सुमंगल व्यवस्था, एवढी सुशोभित व्यवस्था या समस्त गावकरी मंडळींनी केलेली आहे. आणि सर्व व्यवस्थित केलेलं आहे. 7 दिवसाच्या पंक्ता 7 गुण 14. हे लहान लहान मुलं आहेत. आता पुढची बाजू याच्यावरच आहे. तुम्ही आम्ही किती दिवस करणार, नारायण पटला किती बांधली, मी पटला किती बांधणार, सर्व बाजू याच्यावर आहे. यायला म्हणाल हे भागवत धर्माचे खांब आहे. हे जे मुलं आहेत हे मुलं आज भागवत धर्माचे खांब आहे आणि खांबावरच मकान अवलंबून असते. म्हणून 7 दिवसामध्ये 14 पंक्ता व्यवस्थित कीर्तनकारी होऊन गेले. त्यांनी आपली सेवा समर्पित केली. गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, काळकरी आहेत, श्रवण करणारी मंडळी आहे. ही सर्व जी मंडळी आहे आणि या मंडळीच्या माध्यमातून म्हणतात हे सर्व पार पडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी आणि गायनाचार्य, मृदंगाचार्य, ही टाळकरी मंडळी, अन्नदान करणारी मंडळी, श्रवण करणारी मंडळी, अनेक प्रकारे सहकार्य करणारी मंडळी असेल, या सर्वांचे आभार आहे. अशा प्रकारचा असणारा हा आभार प्रदर्शनाचा शेवटचा असणारा दिवस आहे. आणि या ठिकाणी म्हणतात तुकोबाराने एक कसे आभार मानले, उपकार मानले, कृतज्ञता मानली, मानले. हा एक फरक. कारण संसार हा पूर्ण होत नसतो, सांभाळ सर्व कुठं करत असतात, असं काही नाही. संतच सांभाळ करतात असं मात्र काही नाही. आई वडील सांभाळ करतात, राजा प्रजेचा सांभाळ करतो, गुरु शिष्याचा सांभाळ करतात. ही अशी परंपरा आहे. मग तुम्ही काय सांगता संत सांभाळ करतात, एक भाग आहे, असा एक भाग आहे. मग सांभाळ कोण केला, कुणी केलते, तुम्हाला म्हणतात नाही तरी लक्ष भोगाया 84. आज तुमचं आमचं जे जीवन आम्हाला व्यवस्थित दिसते याचं कारण जर काही असेल तर आजपर्यंत या भूमीमध्ये आपल्या गावामध्ये आलेली संत मंडळी ज्यांनी अनेक प्रकारच्या माध्यमातून असा बोध केलेला आहे, सावधान केलं, जागृत केलं, त्यांनी तुम्हाला आम्हाला सांभाळलं. म्हणून हे संस्कार कायम आहे, हे संस्कृती कायम आहे. आणि संत महात्म्याने जर सांभाळलं गेलं असतात हे संस्कार नाही, हे संस्कृती नाही, याचा आज रोजी पाणी झालं असतं. असा एक नियम आहे की बाबा प्रजेनं राजाचे आभार मानावे, प्रजेनं राजाचे उपकार मानावे, कृतज्ञता व्यक्त करावी, राजानं सुद्धा प्रजेचे उपकार मानावे. भरतोरी नावाचे राजे म्हणतात, गोरक्षाला सांगतात, गोरक्षाला गरिबीसाठी नवल काय नवल सांगता, नवल एक सांगतो माझ्या प्रजेचं नवल आहे. भरतोरी नावाचे राजे गोरक्षनाथाला सांगतात, माझी प्रजा अशी आहे की धर्म आणि नीतीचा सांभाळ करणारी आहे आणि माझ्या प्रजेकडून मला कोणत्याच प्रकारे दुःख झालं नाही. एक व्यवस्थित त्यांनी आमच्या नियमाला सांभाळ केलेला आहे. तरी पण भरतोरीने विचारलं, सांगितलं, तरी गोरक्षाने विचारलं,
पण एवढी मोठी तुमची प्रजा आहे, आज एवढी तुम्ही प्रजेचे आभार मानून राहिले, मनात कशा करता आले? त्यांनी सांगितलं हा व्यवहार झाला, पण परमार्थामध्ये मला जे फळ पाहिजे ते फळ मात्र मिळावे म्हणून घरामध्ये आलो. मला तुम्हाला कोणतं फळ पाहिजे? कारण आपण सांगून गेलो की संसारामध्ये जन्ममरणाचा अभाव हे फळ नाही, परमानंदाची प्राप्ती हे फळ नाही, आत्मसुखाचा लाभ हे फळ नाही, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती हे संसारामध्ये फळ नाही. मग ज्याची परमानंदाची प्राप्ती झाली आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली, आत्मबोध निर्माण झाला, अशा महात्म्याची म्हणतात ज्या वेळेला गाठ होते त्यावेळेला मात्र हे सर्व घडत असते, तोपर्यंत नाही आहे. म्हणून अशा पुरुषाची भेट झाली आणि झाल्यानंतर परिवर्तन झालं, जीवनामध्ये बदल झाला. आणि मग काय बदल झाला तर तुम्हाला त्यांनी जर आमचा सांभाळ जर केला नसता तर भीती नाहीशी झाली नसते एक, आणि चिंता नाहीशी झाली नसते. आता भीती किती प्रकारची आहे? अनेक प्रकारची भीती आहे. किंवा आम्हाला भीती, प्रत्येकाला भीती आहे आणि प्रत्येकाला चिंता आहे. आणि संसारातली भीती संपत नाही, संसारातली चिंता संपत नाही. आणि ज्याच्यामध्ये भीती संपते, भय संपून जातो, ज्याच्यामध्ये चिंता संपून जाते त्याला म्हणायचा परमार्थ, त्याला म्हणायचं फळ. असे जे महात्मे असतात हे मग त्या संसाराचं काय फळ आहे हो हे फळ. आता परमार्थाचं काय फळ आहे? परमार्थाचं फळ म्हणजे एक, दुसरं काहीच नाही. भगवान पांडुरंग परमात्मा एक तर संत, दोनच लोक चिंता आणि भीती नाहीसे करतात, बाकी कोणीही नाहीसे करू शकत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात की बाबा या संतांनी आमचा सांभाळ केला आणि सांभाळ केल्यानंतर काय झालं? आता असे अनेक प्रमाण आहेत, आहे की नाही? सांभाळील माऊली म्हणतात एरवी तरी जरी झाला हवे तू पण संत कृपाजी तू सोजोडो असे छोटे गोड आहे का? ते तर म्हणतात तया भये श्री करते दे अंगीकारू होने ठाके संसारू मोक्षमय गवा. म्हणजे या बंधामध्ये तुकोबार आहे, मोक्षाबद्दल बोलतात, आत्मस्वरूपाबद्दल बोलतात. आणि साधन करता करता साधनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे असतात, अनेक प्रकारचे व्यत्यय येतात, बंधनं येतात, गतिरोधक येतात, व्यत्यय होतात. आणि त्यातून ते संत महात्मे तुम्हाला सामोरतात, म्हणजे धैर्य देतात, धीर देतात. कधी कधी काय होते, माणसाने कंटाळा येते, बरे बा किती दिवस करायचं, किती दिवस करायचं, किती दिवस करायचं, जाऊ द्या. पण त्यावेळेला अशा पुरुषाची भेट जर झाली ते म्हणतात तुम्हाला वेळ आहे, हे करत राहा, मरेपर्यंत करत राहा आणि त्या दिवशी तुम्हाला फळ मिळणार आहे. म्हणजे अशा वेळेला म्हणतात, तरी म्हणतात ते सांभाळतात, आहे की नाही? असं प्रमाण आहे. भागली या
प्रपंचामध्ये असंच आहे. प्रपंचामध्ये तुमचा आमचा अनेक लोक सांभाळ करतात. कधी कधी माणसाची हिंमत फुसते, कधी कधी मानसिक बळ कमी होते. काही इष्टमित्र सोयरे गणू होत असतात, ते तुमचा आमचा सांभाळ करतात. हो, काही घाबरू नका. आम्ही संसारामध्ये ह्या गोष्टी आहेत ना. कधी कधी माणूस थकून जाते, मोठी आपत्ती येते, पाहुण्याचं काय करावं, परिस्थिती आपली दुर्बळ आहे. पण समाज असतो, गावातले लोक असतात, ते म्हणतात घाबरू नका, हिंमत सोडू नका, मन खर्च होऊ देऊ नका, आम्ही सांभाळ करतो. मग एवढा मोठा सांभाळ केला, मग तो म्हणतो वा तुम्ही सांभाळ केला म्हणून बरोबर झालं, नाही तर आत्महत्या करण्याची पाळी आली असती. तुम्ही समाजानं सांभाळलं म्हणून इथपर्यंत आलो कुठे असत आहे. प्रपंचामध्ये परमार्थामध्ये तुकोबारा म्हणतात तुमचे किती आभार मानावे आम्ही, सांभाळले संधी. विषय संपला. मग काय झालं, परिणाम काय झाला ते म्हणता एक कारण ना बाबा. भीती निरसली आणि चिंता निरसली, दोन गोष्टी झाल्या. भय निरसली, खंती म्हणजे भीती नाहीशी झाली आणि चिंता नाहीशी झाली. आता जगातल्या कोणीही मानवानं सांगावं की संसारातली भीती संपली काय आणि संसारातली चिंता संपली काय, कोणीही उत्तर द्यावं. त्याच्यामुळे शब्द नाहीच आहे. काय चिंता संपली काय, तुकोबाराने चॅलेंज करून सांगितलं, जगाला विचारलं, कोणतरी सांगा तुमची जीवनातली चिंता संपली काय. कोणतरी हो म्हणा, उत्तर नाहीच आहे. कारण त्याचं कारण काय असेल, एक संपली की दुसरी संपली की चालूच चालू. तर हे झाले की ते झाले की ते. अरे तुकोबाराला म्हणतात एक सारी ताको उभे उभे. एक झाले एक श्रीराम महाराज एक गोष्ट सांगत, ते म्हणत संसाराची चिंता संपत नाही, संपतच नाही. लग्न नाही लग्न नाही लग्न नाही झालं लग्न, इले लेकरू नाही लेकरू नाही लेकरू नाही, महाराज म्हणून झालं मुलगा, चांगला नाही चांगला नाही चांगला झाला, शिकत नाही शाळा शिकला, त्याला नोकरी नाही. महाराज म्हणून नोकरी लागली, याचं लग्न होत नाही म्हणून लग्नही झालं, त्याला लेकरू होत नाही बुवा म्हणून मोरे पण करशील जमणार नाही. हे झालं की ते झालं की ते झालं की ते म्हणजे संसाराची चिंता संपते आणि भीती समजत नाही. एक प्रकारची भीती आहे, अनेकाला प्रत्येकाला भीती आहे. या जगामध्ये भीती भय ज्याला नाही, जगामध्ये असा माणूस नाही. आता काय बोलता, आमच्यासारख्या माणसानं काय बोलावं. एका मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकलं, एवढी भीती, पतीचं प्रेत जळून राहिलं, राग भरायची राहिली आणि पत्नीचा शपथविधी सुरू झाला. बोला काय कारण आहे, भीतीपोटी. बंदा महाराष्ट्र शब्द झाला, बंदा महाराष्ट्र पुस्तकामध्ये पडला. हे काय भानगड आहे. पण आपल्या कारणासाठी भीतीपोटी हे करावं लागलं.
का सोपी कोण आहे काय भीती का कमी आहे काय नाही 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 अरे सामान्य माणूस त्याला काय ते म्हणत का हे कसं पतीचं प्रेम जळून राहिलं रात भरायची राहिली आणि शपथविधीचं भांडवल काय आहे अडाणी लोक असे भीष्मित झाले काय करायला ती भीती प्रत्येकाला भीती आहे भीती नाही जगामध्ये असं कोणीच नाही पण हे भीती नाहीशीच होत नाही पण एक भीती आहे परमार्थातली जी भीती आहे कोणती भीती मला जन्म घ्यावा लागेल मला दुःख भोगावं लागेल पुन्हा मरावं लागेल मरणाचं दुःख भोगावं लागेल जन्माचं जगण्याचं मरणाचं दुःख हा भय वाटतो आणि हे भीती वाटते हे भीती जगामध्ये कोणीही नाहीशी करू शकत नाही भर्तृहरी म्हणतात जगामध्ये भीती कशी आहे भोगे रोग भयम कुले च्युत भयम विके लोकाला भयम माने दैन्य भयम बले कुयम काये कृतांता भयम प्रत्येकाला भीती आहे मग भीती कोणाला नाही नच वैराग्य वैराग्ययुक्त ज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याला मात्र भीती नाही आणि मग ही जन्ममरणाची भीती तिथं कसं आहे एका माणसाचं पोट दुखत त्याने अनेक वैद्याची भेट घेतली ते औषध देत जात म्हणजे का पोट बसतच नाही एका माणसानं पत्ता सांगला त्या झालं की तू आळंदीला जाय आणि ज्ञानेश्वर महाराजची भेट घे आणि ते तुला पोट न दुखण्याचं औषध देते तो आळंदीमध्ये गेला आणि मौलीला विचारलं म्हणजे बा अनेक उपाय केले पण पोटच दुखते पोट दुखणं बसत नाही मौलीला सांगलं की तुम्ही मेले म्हणजे पोट दुखणार नाही मरणाराचे दैसे न दुःखे पोट मेल्या माणसाचं पोट दुखील काय साधे उदाहरण सांगितलं मरणाराचे म्हणजे न दैसे दुखे पोट मेलेल्या माणसाचं पोटच दुखत नाही काय कसं काय दुखणार आहे त्याला मौलीला यातून एक सांगायचं आहे अरे ज्याच्यामुळे दुःख आहे ज्याच्यामुळे भीती आहे ज्याच्यामुळे चिंता आहे तो जन्म आहे ते जन्ममरणाचं दुःख ज्या ज्ञानात नाहीसं होते ते ज्ञान त्या संताजवळ आहे संत देधे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान आती जैसे मग ते तुमची भीती नाहीसे करता स्वस्वरूपात ज्ञान सांगतात ईशो जो जगत हा धर्म हा तत्व हा शाश्वत अशाश्वत निश्चित अनिश्चित याचं तुम्ही आम्हाला ज्ञान देऊन देतात आणि सांगता की बाबा अरे किती जरी केलं काय की नाही त्या मोदाशीला पुष्कळ पोरं होते ते पोरं झोका झालं की त्याही म्हणे काय झालं म्हणे मला भय वाटतं म्हणजे भीती म्हणे काय सांगावं कसे झोका झाला झोका देत जाय तरी ते फक्त दचकून उठत जाय ती मदांचा म्हणजे बाळा काय झालं बाबा तुला आता आई ज्ञानी होती मुलगा ज्ञानी होता ती म्हणे मला ज्ञान आहे तो म्हणे मलाही ज्ञान आहे पण माझं ज्ञान अपक्व आहे म्हणून त्यावेळेला त्या आईने सांगितलं की बाबा तुला जी भीती आहे हे भीती पिशाच्याची नाही भूताची तुला भूत बाधा नाही तुला पिशाचे बाधा नाही तुला चोरी तुला कोणती भीती म्हणून मग मी दचकतो करतो मला भय काय लागते त्या आईने सांगितलं तुला फक्त जन्माची मरणाची भीती वाटते म्हणून दचक ऐकू दे हे सांगा आता तुम्हा आम्हाला दचक आहे काय बोला मरणाची भीती दचक वाटते का माणसाने आणि ज्याला दचक हा दचक नाहीसा होण्याकरता त्या मौलीला बोध केला त्या मौलीला 4 मुलं होते पहिला मुलगा 16 झोके दिले जन्म नाही म्हणे याला सोडून द्यायचं दुसरा जो मुलगा होता त्याला 12 झोके दिले तो थोडासा जागा झाला तिसरा मुलगा त्याला 8 झोके दिले चौथ्या मुलाला फक्त 4च झोके दिले 4 झोक्यामध्ये सावध झाला
आणि सांगितलं ग आई आता कोणत्याच प्रकारची भीती राहिली नाही. अशी आई कोणती? मदालसा. आणि त्या मदालसाने सांगितलं बाळा तुला जे भीती आहे हे ज्याची आहे ते जाणार, त्याचा विचार करायचा नाही. म्हणून तिने थोडक्यामध्ये बोध केला हा देह नाशिवंत नित्य आणि अनित्य, निश्चित आणि अनिश्चित याचा बोध केला. आणि शेवटी जे अमर आहे ते ज्ञान पाजलं आणि सांगितलं की तुला जे भीती आहे बाबा जन्माची आणि मरणाची, आता तुला जन्म नाही ना मरण नाही काहीच नाही, म्हणजे भीती समजलं. मग हे एवढे मोठे भागवत आहेत, रामायण आहेत, कीर्तन आहेत, हे कशा करतायत सांगा बरं? कशा करतायत? फक्त जन्म आणि मरणाची भीती नाहीशी करण्याकरता नक्की काय जन्म मरणाची भीती नाहीशी होणे म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान होणे, म्हणजेच निर्भय होणे आणि म्हणजेच मोक्षाच्या आत्मावर बसणे, म्हणजेच आत्मलाभ होणे. आणि या बोधातून टाकतात त्याला म्हणायचं आत्मज्ञानी पुरुष. हे ज्या दिवशी तुकोबाराला भेटले त्या दिवशी ते म्हणतात भय निरसेल भीती निरसेल. का म्हणे चिंता? म्हणे नाही आम्हा जन्म मरण नाही भाग आम्हाला काहीच नाही म्हणे. आता मग झालं तरी काय म्हणे त्यांनी असं औषध बांधलं की बाबा सांडे रे सांडे बाळा सांडे संसार छंद बोध केला. आणि बोध केल्यानंतर भीती संपली. आता तुला जन्म नाही, आता तुला मरणही नाही, मग आता काय आहे? आता मोक्ष आहे, आता आनंद आहे. तुला आता आम्ही ज्ञान पाठवलं. रामदास स्वामींनी आपल्या शिष्याला मुक्त केलं. अनेक लोक जे भीती निरसन झालेली आहे. म्हणून श्रीराम महाराज सांगत हरिपाठ करणारा, एखाद्या संतांची वारी करणारा, ज्ञानेश्वरी वाचन करणारा, गाथा वाचन करणारा, एखादी रामकथा, एखादी भागवत कथा, शिवकथा ऐकणारा मेल्यानंतर त्याला जन्म नाही मरण नाही. जर भेटलं तर मध्ये सांगितलं आम्हा जन्म मरण नाही धार काहीच नाही. म्हणजे भीती निरसली आणि चिंता निरसली. हा सर्व महात्मे तुम्हाला सांगा आमचं समाजाला ते म्हणाली बाबा घाबरायचं नाही, अजिबात नाही आणि साधन सोडायचं नाही. आणि मग हे साधन तुम्ही जर अंमलामध्ये आणलं तर तुम्हाला भीती नाही, तुम्हाला चिंता नाही, या बोधावर आणून ठेवलं असं आहे. आता 7 दिवस तुम्ही कथा ऐकली. आजच्या दिवशी भगवान शुकदेवाने विचारलं परीक्षिती मी तुला जे काही सांगितलं याचा अनुभव काय, याचं फळ काय, काय फळ मिळालं तुला? हे ज्या वेळेला शुकदेवाने विचारलं त्यावेळेस परीक्षिती नम्र झाली आणि सांगितलं गुरुवर्या हे ब्राह्मण काय सांगावं तुम्हाला, गाईची धार काढण्या एवढा वेळ संसारी माणसाच्या दारात तुम्ही थांबवत नाही. तुम्ही मला आपल्या जीवनातले 7 दिवस गेले आणि मला कृतार्थ केलं, जन्मातून मृत्यू केलं. म्हणून आज रोजी माझ्या जन्माचं असामानात सफल झालं, फळ झालं आणि माझं कार्य संपलं. अभंगाचं पहिलं केलं.
जन्म आलो त्याची जन्म आल्यापासून होतात आज फळ आहे कोणतं फळ तुम्ही संतांनी सांभाळ केला मग काय झालं भय भीती निर्सली आणि खंती म्हणजे चिंता चिंता ही सर्व नाहीशी झाली एवढा आभार त्यांनी मानला म्हणून असं काही समारोप असत असतो समारोपामध्ये आभार असतात आज भागवताची समाप्ती झाली तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे आणि त्यांनी आभार मानले तरी चितीनं शुकदेवाचे आभार मानले तुम्ही आले बाबा 8 दिवस थांबले आणि आम्हाला बोध केला मोक्षाच्या असणार बसावलं त्यातच आहे की बाबा आभार मानले म्हणजे सांभाळले जन्मालो त्याचे आगे झाले चाले आणि नियम असा आहे गावकऱ्यानं कीर्तनकाराचे आभार मानावे कीर्तनकारानं गावकऱ्याचे आभार मानावे कसं आहे सांगणाऱ्यानं ऐकणाऱ्याचे आभार मानावे आणि ऐकणाऱ्यानं मानासाठी मानावे हे तसे चालणार नाही म्हणजे आभार मानायला काय जगद्गुरु शंकराचार्य रस्त्यानं चालले करताला भिक्षा करुतला वास हा रस्त्यानं चालले त्यांचं मंत्र होतं श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी चालले रस्त्यानं चालता चालता एका घरामध्ये आवाज आला आणि आवाज आल्यानंतर ज्या दारावरून ते चालले त्या दारामध्ये असं मुंडकं मागे सरले तो वाद चालू होता ते वादी माणसं म्हणतात तुम्ही कोण कुठले कशा करता आले काय पाहिजे जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात मला काहीच नको तुमच्या घरचं घोरभर पाणीही पाहिजेच नाही मग त्यांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये कोणता खुपसलो आचार्यांनी सांगितलं तुमच्या दोघांचा जो वाद चालू आहे त्या वादाकरता मी आलो वाद संसारी माणसाचा आणि मिटवणारे संन्यासी ब्रह्मचारी हे प्रत्येकाचं वाद कोणाचा आहे संसारी माणसाचा मिटवणारे वाद मग त्या वेळेला आचार्य म्हणतात ऐका आचार्याने सांगितलं की मी तुमचं ऐकून राहिलो पत्नी म्हणते मी राहिली मी थांबली म्हणून तुमचं जीवन व्यवस्थित झालं आणि तुमच्या गुणामध्ये दीप लागले तो पती म्हणतो मी तुझा सांभाळ केला एक मी तुला वागवलो अनेक प्रकारे मी सांभाळ केला बोलायला एकमेकाला आचार्य असं म्हणतात शिपाष्टकामध्ये ही कथा आली याची कथा आली त्यावेळेला आचार्य म्हणतात तुम्ही दोघंही अज्ञानी आहात संसारी माणसाची भानगड आहे त्यांनी सांगितलं आचार्य म्हणतात ऐका तुम्ही पत्नीनं पतीचे आभार मानायला पाहिजे पत्नीचं पतीचे आभार मानायला पाहिजे मग त्यावेळेला आचार्य 2 मिनिटं थांबले आणि 2 मिनिटामध्ये त्याला बोध केला 2 मिनिटामध्ये बोध केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आल्यानंतर खरोखर आम्ही हे विसरलो होतो आहे की नाही काय विसरले ते आधी माणसं विसरले आहे की नाही आता काही गोष्टी अशा असतात मोठ्या माणसाच्या गोष्टी असतात ते म्हणजे मुलानं आईवडिलांचे आभार मानावे आईवडिलांनी मुलाचे आभार मानावे उलट सुलट आहे म्हणजे पतीनं पत्नीचे आभार माना पत्नीचे पतीचे आभार माना पुत्रानं आईवडिलांचे आभार मानावे आणि आईवडिलांनी घरात 2 जागेला तुम्हाला जर काम पडलं तर आईवडिलांनी असं म्हणावं की आम्ही तुमच्याकरता काही जोडून करून ठेवलं नाही
तरी तुम्ही आमचा व्यवस्थित सांभाळ करून राहिले म्हणून तुमचे आभार आहे. त्यानं असं म्हणावं आणि यानं असं म्हणावं, आम्ही काही करत नाही तरी तुम्ही आम्हाला लहानचं मोठं केलं, आम्हाला वाढवलं म्हणून तुमचे आभार किती आहे. ते सर्व कसं आहे, ते सर्व एकमेकांचे आभार आहे. पण सध्याच्या काळामध्ये आभार मानायला कोणी तयारच नाही. मग तर कोणी करते बाबा, त्याचे काय नवळी आहे असं चालते असते का काय की नाही. आता मुलगा कोणा गावला आहे तुम्ही सांगू का मागायचे. मग आता ज्याला काम धंदा सोडून दिला, आई वडील सोडून दिले, काय धंदा सोडून दिलं, तुमच्या इथं थांबला आणि तुमच्या कीर्तनाला सर्व शोभ आणले. मग याचे आभार माणसं की ना माणसं पैशा करता राहिला हे का बोलणार का तुम्ही. चालतं ते असतात म्हणणार वगैरे असतात, 8 दिवस सप्त्यावर राहतात. ते काय आहे तसे काय राहिले, पैसा करता राहिले. अरे पण त्यापेक्षा कार्यक्रम शोभा आणले की आभार काहीच नाही. इतकं हलकट माणूस जन्माले आभार मानला हे त्याला समजत नाही. सर्व असंच आहे. म्हणून आज फक्त काहीच नाही, आज फक्त आभार आहे, दुसरं काहीच नाही. पुरातन असलेला शतकोत्तर असलेला हा विठोबा महाराजांचा समाधी सोहळ्याचा पुढेचा महोत्सव आजपर्यंत तुम्ही सर्व गावकऱ्यांनी हा पार पाडलेला आहे. अनगार करणारे म्हणून तुमचे या ठिकाणी आभार आहे. दुसरा असा प्रश्न आहे, किती मुद्दे झाले, भीती नाहीशी झाली, चिंता नाहीशी झाली, जन्माला फळ लागलं, तुम्ही सांभाळ केलं. तिसरं कारण असं आहे, कृतकृत्य झालो, कृतार्थ झालो आणि माझ्या मनाची इच्छा होती परमार्थामध्ये पाऊल टाकल्यानंतर ती इच्छा पूर्ण झाली. कोणती? हा अभंग पूर्ण परिस्थितीला लागू पडतो. हा अभंग पूर्ण परिस्थितीला लागू पडतो. त्याची एक एक शब्द आहे, तो जे जे श्लोकामध्ये बोलला त्याचा अनुवाद तुकारामांनी अभंगामध्ये केला. काळे उद्धार पावे मी आता उत्तर काय आहे का समोर काय कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मग याचं उत्तर काय? आता एका अभंगामध्ये उत्तर आहे, एका अभंगामध्ये याचं असं उत्तर आहे, झाले
गुंतलो होतो अर्जुनपणे हा मुक्त झालो तुझे ज्ञाने आता सांगणे कुसुमे इच्छा केली ते पावलं ना काय झालं गुंतलो होतो अर्जुनपणे मुक्त झालो तुझे ज्ञाने आता सांगणे कुसुमे तुम्ही नाही इच्छा केले ते पावलो पुढे चाला भगवान म्हणतात अर्जुना मी तुला आतापर्यंत एवढा मोठा बोध केला परिवर्तन काय झालं त्यानं परिवर्तन म्हणून सुंदर सांगितलं आणि शेवटी त्यानं भगवंताचे आभार मानले भगवान अर्जुन म्हणतो अर्जुन वाचो नसतो मोहा स्मृती सुतोस्मी गत संधे करिष्ये अर्जुन वाचो नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान् मया चितः स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव मागील या जन्मा मुक्त झालो हरिपाठने मागील या जन्मा मुक्त झालो काय आता पुढे कसं म्हणतात वैनीर सदी खंडी पुढे काय आहे वैकुंठ भुवने घरते वैकुंठ भुवने घरते कृतज्ञता उपकार मानले आभार मानले आणि शेवटी सांगितलं तुकोबारा म्हणतात आता काय आहे सर्व जगाला काळ घालून आहे जगा कोणाला कोणाची भीती नाही ऐका कोणाला कोणाची भीती या जगात आता कोणाला कोणाची भीती आहे काय कोणाला कोणाची भीती नाही पण एकाची भीती सरलेली आहे त्या एकाचं नाव असं मला माहिती आहे की नाही त्याचं नाव तुम्हाला माहित नाही का माहित नाही जगामध्ये कोणाला कोणाची भीती नाही पण एकाची भीती सरलेली आहे काळाची काळाची भीती कोणाला सरेल नाही की नाही पहा म्हणे कसं काय म्हणे झालं म्हणे बा आता 2-4 दिवस राहिले आता काय आहे आता येणारच आहे काळ येणारच आहे कोणाला भीती सरेल भीती जेवढा बोलणं आहे तो हे काळ नळाच्या कोंडी घातली लोण्याची कुंडी माशी पाक पाखडी तो हे इतकं जगत आहे इतकं जगत आहे म्हणून तो तुम्हाला म्हणतात सर्व जगाला खाणारा काळ आणि ज्याचं भय आहे त्याचे नाव काळ आहे त्याला यम असं म्हणतात पण म्हणतात तो तुम्हाला म्हणतात बाबा आता काळ करून शके बोल तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ
सचिदानंद भाषा तुम्ही सांभाळिली संधी यमधर्म सांगे दूता तुम्हा ते नाही करता जे ते होय कथा सदा होश नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा सुदर्शन यावा गर्दी योनी फिरतसे आणि एवढा मोठा असणारा हा काळ आणि ज्या मंदिरावर पताक आहे तो पताक पण म्हणतो की आधी तिकडे जात नाही एवढा परिणाम आहे म्हणून मंदिरावर पताक पाहिजे बरं घरावर नका लावू तो प्रश्न वेगळा आहे तुम्हाला कोणाला आग्रह नाही घरावर भगी पताक लावा हा काही तुम्हाला आग्रह नाही पण मंदिरावर पताक पाहिजे कारण ते पताक कसं आहे ते काळाच्या भयाचं निशाण आहे कारण ते पताक पाहिजे ओ तो म्हणते जाऊ नका जाऊ तो या गावा नाम नारकाच्या शिवा नका यम सांगे दुता नका जाऊ तेथे कुठेच नाही कथा सदा घोष नामाचा एवढा परिणाम आहे काळ तुकोबारा म्हणतात आता करुणा शेती बोल हे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते म्हणून 7 दिवस या ठिकाणी समस्त गावातील मंडळी अन्नदानाच्या माध्यमातून कीर्तनकाराने ध्यानाच्या माध्यमातून भागवतकाराने भागवत ध्यानाच्या माध्यमातून टाळकरी मंडळी महिला मंडळ सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची एकदम सुंदर शोभा आणली म्हणून या ठिकाणी सर्वांचेच आभार आहे आणि हीच परंपरा पुढे कायम राहू ही संतांना प्रार्थना करू आजपर्यंत त्याने सांभाळलं पण तेही पुढे सांभाळणार म्हणून सांभाळण्यावर चिंतन करा ज्ञानेश्वर
उद्या आपल्या सप्ताहाचा कार्याचा दिवस आहे, तरी सर्व भाविकांना नम्र विनंती, कोणीही शेतामध्ये जाऊ नये. उद्या सर्वांनी महाप्रसाद घेण्याकरता घरी थांबायचे आहे. उद्या ठीक सकाळी 10 ते 12 कार्याचा कीर्तनाचा कार्यक्रम